हार्दिक हार्दिक स्वागत है आप सभी का। सभी मान्यवर इंडियन सोसाइटी ऑफ ऑथर्स नई दिल्ली की ओर से सभी मान्यवरों को एक्सलेंस अवार्ड से विभूषित किया जाता है। कालकर साहब सभी मान्यवरों की उपस्थिति में गीत प्रचलन तालियों से एक्सलेंस अवार्ड 2024 के मानकरी को अभिनंदन कीजिए आपकी तालियों से। व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते हा अवॉर्ड दिला जात आहे। यानंतर मी आमंत्रित करू इच्छितो त्यांचा मान सन्मान नावानं शिर्डी नगरी ज्यांच्या कले पत्रकार TV9 च्या माध्यमातून ज्यांचं काम मोठ्या कौतुकाचं मनोजी गाडेकर सर विनंती आहे मान सन्मान स्वीकारण्यासाठी आपण मंचाकडे आमंत्रित व्हावं। सर्वप्रथम मी दिलगिरी व्यक्त करते आजच्या या इंडियन सोसायटी ऑफ ऑथर्स नवी दिल्ली एक्सलन्स अवॉर्ड 2024 यासाठी डॉक्टर सुजय विखे पाटील येणार होते पण काही कारणामुळे त्यांना इथे येता आलं नाही आणि मी खरं तर या मंचाचं मनापासून धन्यवाद करेन की त्यांनी आमचा इथे सत्कार केला आम्हाला पुरस्कार दिला। खरं तर प्रत्येक जण आपल्या आयुष्यात करणारे छोटं छोटं काम करत आहे कुठेतरी आपली जी सोसायटी आहे त्याच्यामध्ये चांगलं आपलं योगदान देत आहे आणि जेव्हा ह्या पद्धतीचे पुरस्कार जाहीर होतात तेव्हा कुठेतरी हे काम करायला आम्हाला अजून शक्ती मिळते अजून स्फूर्ती मिळते अजून सकारात्मकता या परिसरामध्ये पसरते आणि लोकांना कळतं की तुमच्या क्षेत्रामधून काय काय कामं होऊ शकतात। जसं माझंच एक छोटंसं उदाहरण देते
की माननीय मल्लिकार्जुन नड्डा या स्पेशल ऑलिम्पिक्सच्या भारताच्या चेअरमॅन आहेत. त्यांना जेव्हा मी दिल्लीमध्ये भेटले आणि त्यांनी आमची चर्चा चालू होती तेव्हा त्यांचा अनुभव सांगत होते की जे स्पेशल मुलं आहेत, स्पेशल मुलं म्हणजे जे मेंटली डिस्टर्ब असतात किंवा मेंटली चॅलेंज्ड असतात, त्या मुलांना ते ऑलिम्पिक्समध्ये पाठवतात आणि कुठेतरी त्या मुलांना एक या जगामध्ये जगण्याचं स्थान मिळतं. खरं तर ऐकून खूप छान वाटलं. मग त्यांना मी विचारलं की आमच्या परिसरातल्या मुलांसाठी मी काय करू शकते, आणि काहीच विचार न करता त्यांनी मला सांगितलं की तू अहमदनगर जिल्ह्याची पूर्ण जबाबदारी तू सांभाळ. आणि त्या दिवशीपासून आजपर्यंत आम्ही चांगल्या पद्धतीने नगरमध्ये जेवढी पण स्पेशल मुलं आहेत त्यांचे स्पोर्ट्स घेतो, त्यांच्या वेगळ्या ऍक्टिव्हिटीज घेतो, ज्याच्यामुळे त्यांना सोसायटीमध्ये कुठेतरी एक सन्मान मिळतो, जागा मिळते. खरंच आनंद तेव्हा मिळतो जेव्हा त्यांचे आई वडील खुश होतात, कारण खरंच ते खूप मोठ्या चॅलेंजमध्ये जात आहेत आणि कुठेतरी आपण त्यांची कुठेतरी मदत करतोय हे बघून खरंच खूप छान वाटतं. आणि या गोष्टीला तुम्ही पुरस्कार देऊन इतक्या छान पद्धतीने सर्वांसमोर मांडताय त्यासाठी मी तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद करेन.